सावरकर प्रणित हिंदुत्व प्रकरण 8. आतापर्यंत उपयुक्ततेच्या दृष्टीने आम्ही कोणतेही विवेचन केले नाही, कारण न जाणो कदाचित काही पूर्वग्रहांनी आमच्या या विषयाच्या उद्घाटनात बेरंग होण्याचा संभव होता. परंतु आता हे विवेचन यथासांग पूर्ण झाल्यावर हिंदुत्वाची आवश्यक म्हणून सिद्ध झालेली मूलतत्वे आपल्या जातीचे बल, संघटन व संवर्धन करण्यास किती उपयुक्त आहेत हे पाहणे काही अस्थानी होणार नाही. हिंदुत्वाची ही जी मुख्य लक्षणे आपण शोधून काढली ती इतकी उदात्त, इतकी स्थिर, इतकी बलिष्ठ आहेत की ज्यावर हिंदू जातीला आपला भविष्यकालाच्या वैभवाचा मनोरा हिमालयाप्रमाणे उत्तुंग आणि स्थिर असा उभारता येईल व त्या योगाने ज्या ज्या दिशेने प्रतिकूल झंझावात झडप घालील त्या त्या दिशेने तो थोपवून निरस्त करण्याचे सामर्थ्य तिला प्राप्त होईल. किंवा ही हिंदू जाती केवळ वाळूच्याच पायावर उभी आहे? पुराण कालच्या काही राष्ट्रांनी सबंध देशचा देशच किल्ल्याप्रमाणे सुरक्षित करण्याकरिता उत्तुंग भिंती उभारल्या. आजला त्या भिंती कुठे आहेत? त्या भिंती आज उद्ध्वस्त झाल्या आहेत किंवा इतस्ततः पसरलेल्या लहान लहान अवशेषानेच केवळ अवशिष्ट राहिले आहेत. आणि ज्या लोकांचे रक्षण करण्याकरिता त्या उभारल्या गेल्या त्या लोकांचे तर अस्तित्वही आज अगम्य झाले आहे. आपल्या शेजारच्या चिनी लोकांच्या राष्ट्राने पिढी मागून पिढी अशा रीतीने सर्व चिनी साम्राज्याभोवती एक प्रचंड तट उभारण्याचे अद्भुत कर्म करून ठेवले. तो तट इतका उंच, इतका मजबूत होता की तो जगातील मानवी प्रयत्नाचे एक आश्चर्य म्हणून प्रसिद्ध झाला. परंतु तो प्रचंड तट सुद्धा सर्व मानवी सृष्टीच नश्वर असल्याने स्वतःच्या वजनानेच खचून गेला. परंतु निसर्गाने जे किल्ले कोट उभारले आहेत त्याच्याकडे पहा. सर्व इच्छा परितृप्त झालेल्या एखाद्या स्थिरबुद्ध साधूप्रमाणे हा हिमालय अचल रीतीने उभा राहिला आहे. तो तसाच वैदिक कालीही उभा होता व आजही तो तसाच उभा आहे. आमच्या ह्या विस्तीर्ण द्वीपकल्पाला एका अभेद्य किल्ल्याचे स्वरूप देणारा हा हिमालय हाच आमचा कोट आहे. तुम्ही घागरींनी लहान लहान चरांमध्ये पाणी भरता व त्यांना खंदक असे संबोधता, परंतु पहा, प्रत्यक्ष वरुण देवच एका हाताने खंडेची खंडे मागे रेटून देत दुसऱ्या हाताने ही दुभंगलेली जागा समुद्रचे समुद्र ओतून भरून काढीत आहे. हा हिंदी महासागर त्याच्या सागरासह आणि उपसागरासह आमचा आहे व हाच आमचा अनुल्लंघनीय खंदक आहे. आमची सरहद्द ही अशी आहे व त्यामुळे आम्हाला जमिनीचा, द्वीपकल्पाच्या किनाऱ्याचा असे दोन्हीही फायदे मिळत आहेत. आपली मातृभूमी ही परमेश्वराची मोठी लाडकी मुलगी आहे व म्हणून हिला त्याने विपुल वैभवाने नटवली आहे. तिच्यामधील नद्या सखोल आहेत व त्यांचा प्रवाह अखंड वाहत आहे. तिची जमीन नांगरांनी खणली जाण्या इतकी मृदू आहे व तिच्या शेतामध्ये अमुक पिके पिकत आहेत. तिच्या रोजच्या गरजा फार थोड्या आहेत आणि सदै निसर्गदेवी मागताच त्या पुरवण्याला सिद्ध आहे. विपुल पल्लव आणि प्रत्यक्ष भगवान सूर्य नारायणच तिला प्रकाश व उष्णता देत आहे. हिमाने आच्छादित असलेल्या देशांची तिला लालसा नाही. ती बर्फाने भिजून गेलेली भूमी त्यांची त्यांना लखलाभ असो. इथे जर काही वेळेला उष्णता जीव घाबरा करीत असेल तर तिथेही थंडीने हातपाय गारठले जातात. त्या देशात थंडीच्या योगाने जर शारीरिक काम अधिक होत असेल तर आमच्या ह्या देशात उष्णतेच्या योगाने तेवढ्या कामाची जरुरीच राहत नाही. घसा थंडीने शुष्क करून न टाकता तिला तृषार्ताची तहान भागवणेच अधिक प्रिय असते. टेम्स नदी बर्फमय झाली असताना खुशाल तिच्यामधून प्रवासाची धडपड चालू राहो. परंतु आमच्या आर्य मातेला शुभ्र चंद्र प्रकाशाने प्रकाशित केलेल्या गंगा जलावर लीलेने विहार करणाऱ्या नौकांची शोभा पाहात घाटाघाटांवरून हिंडणेच अधिक आवडते. आपला कणखर नांगर, सुंदर मयूर, मोहक कमळ, भव्य हत्ती व उदात्त गीता या सर्वांनी मंडित असल्यावर शीतकटिबंधातले जे काही फायदे असतील ते सर्व सोडून देण्यास आमची आर्यमाता तयार आहे. तिला हे माहीत आहे की सर्वच काही आपल्या मताप्रमाणे होणार नाही. तिच्यातील उपवने सदा हिरवीगार व विपुल छायेने युक्त असतात. तिची धान्यागारे सदैव भरलेली असतात.
तिचे जल हिमधवल असते, तिची फुले सुवासमय असतात, तिची चित्रकला उशेच्या रंगातून आपली कुंचली रंगवून घेते आणि तिचा पावा गोकुळीच्या गायनाचे आलाप घेत असतो. निसंशय हिंदू माता ही परमेश्वराची सकल ऐश्वर्य मंडित अशी कन्या आहे. इंग्लंड काय किंवा फ्रान्स काय, फक्त एका चीन देशा वाचून व कदाचित अमेरिका वगळून इतर कोणत्याही देशाला नैसर्गिक संरक्षण व वैभव यांच्या बाबतीत सिंधुस्थानशी बरोबरी करता येणार नाही. स्थिर आणि समर्थ अशा राष्ट्रीयत्वाला प्रथम एक देश, सर्वसामान्य वसती स्थान असण्याची आवश्यकता असते आणि आपला देश राष्ट्र विकासाला जसे क्षेत्र लागते तशा विपुल क्षेत्राने मंडित आहे. फारच थोड्या देशांना असे क्षेत्र लाभले आहे. आपल्या पितृभूवर प्रेम करणे हे ज्यांच्या धर्मातील प्रथम कर्तव्य आहे, अशा आपणा हिंदूंना अधिक बद्ध करण्यास, आपल्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व स्थिर राखण्यास आणि भूतकालापेक्षाही अधिक महनीय गोष्टी पुढे करण्याची स्फूर्ती देण्यास हे पितृभूवरचे प्रेमच समर्थ आहे. हिंदुत्वाचे दुसरे लक्षण आपल्या राष्ट्रीय ऐक्याच्या व महनीयतेच्या सुप्त शक्तींना उत्थित करण्यास अधिकच समर्थ आहे. केवळ एका चीनशिवाय इतर कोणत्याही देशामध्ये आपल्या जाती इतकी एकजातीय, आपल्या जाती इतकी पुराणकालची व तरीही अजून संख्याबळाने व नवजीवनाने इतकी संपन्न अशी दुसरी जाती अस्तित्वात नाही. राष्ट्रीयत्वाला अत्यंत आवश्यक असणारी अशी निसर्गरम्य देशभूमी असण्याचे भाग्य आपल्याप्रमाणे ज्यांना लाभले आहे, त्या अमेरिकन लोकांचे भाग्य सुद्धा या दुसऱ्या बाबतीत आपल्या पासंगालाही पुरणार नाही. मुसलमान किंवा ख्रिश्चन लोक हे काही एक जाती नाहीत, ते फक्त धार्मिक दृष्ट्या एक आहेत. परंतु जातीदृष्ट्या व राष्ट्रदृष्ट्या ते एक नाहीत. परंतु आपण हिंदू लोक मात्र या तीनही दृष्टीने एक आहोत आणि आपण या पुराण काळच्या आपल्या घरामध्येच राहत आहोत. आपले संख्याबळ हे एक आपले कल्पनातीत असे बळ आहे. आणि संस्कृती, इंग्लिश व अमेरिकन यांना आपण एकाच हाडामासाचे आहोत असे वाटते, कारण शेक्सपियरवर त्यांचा दोघांचाही हक्क आहे. परंतु हिंदूंनो, केवळ कवी कालिदास व भास हेच तुमचे आहेत असे नाही, तर ते थोर रामायण व महाभारत हेही तुमचेच आहे आणि ते दिव्य वेद. अमेरिकेमध्ये तेथील लहान मुलांना जे एक राष्ट्रगीत शिकवले जाते, त्यामध्ये त्या मुलांच्या मनावर असे बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांच्या राष्ट्रामागे 400 वर्षांचा इतिहास उभा आहे व म्हणून त्यांनी सदैव स्वतःबद्दल स्वाभिमानी असले पाहिजे. आमचा हिंदूंचा इतिहास हा भिकारड्या शतकांच्या मापाने मोजला जात नाही, तर तेथे युगांची आणि कल्पांची मापे वापरावी लागतात आणि साश्चर्य होऊन विचारावे लागते की रघुपते क्व गतोत्तर कोशला, यदुपते क्व गता मथुरापुरी. हिंदू मनुष्य स्वतःच्या अभिमानाला जागृत करण्यापेक्षा समदर्शीपणालाच अधिक उत्तेजित करतो व हा समदर्शीपणा म्हणजेच सत्य होय. आणि त्याचमुळे बहुशा तो रामसेस व नेबुचादनेजार यांच्याही पेक्षा अधिक जगला. ज्या राष्ट्राला भूतकाळ नाही, त्या राष्ट्राला भविष्यकाळही नाही हे म्हणणे जर खरे असेल, तर मग ह्या राष्ट्राने अनंत वीर परंपरा भूतकाली निर्माण केली, वीरांचे अनेक पुंजके निर्माण केले आणि ह्या राष्ट्राला सार्थ अभिमानाने असे ऐतिहासिक सत्य नमूद करून ठेवता येते की ज्या शक्तीने ग्रीस आणि रोमला आहत केले, फारोहा आणि इन्कस यांना नष्ट केले, या उन्नत शक्तीशी सामना करून अखेर याच राष्ट्राने तिला पददलित केली. हे भूतकाळचे वीरशाली भागधेय ज्यांना वर्तमान काळी अभिमानाने सांगता येते, त्या लोकांना उज्ज्वल व महनीय भविष्यकाळ येणारच येणार असे पृथ्वीच्या पाठीवरील इतर कोणत्याही लोकांपेक्षा अधिक निश्चिततेने या राष्ट्राला सांगता येणार आहे. परंतु संस्कृतीशिवाय पुण्यभूची बंधने पुष्कळ वेळा मातृभूच्या बंधनापेक्षा अधिक प्रबल अशी ठरली आहेत. उदाहरणार्थ मुसलमानांकडे पहा. दिल्ली किंवा आग्र्यापेक्षा त्यांचे लक्ष मक्केकडे अधिक जाते. मुसलमानांपैकी काही जण उघडपणे सांगतात की तसाच जर प्रसंग आला तर इस्लामच्या वैभवाकरता आणि त्यांच्या धर्मप्रणेत्यांच्या नगर रक्षणाकरता प्रत्येक हिंदी गोष्टीचा बळी देण्यास आम्ही बांधलेले आहोत. ज्यू लोकांचे पहा. अनेक शतके वैभव उपभोगल्याने
किंवा त्यांना ज्या ज्या देशांनी आश्रय दिला त्याबद्दलच्या कृतज्ञता बुद्धीने सुद्धा त्यांनी ज्या ज्या देशात वसाहती केल्या आहेत त्या देशांवर अधिकतर काय परंतु निदान समानतेनेही प्रेम करण्यास ते तयार नाहीत. त्यांच्या हृदयाचे प्रेम हे साहजिकरित्याच त्यांच्या जन्मभूमीमध्ये आणि पुण्यभूमीमध्ये विभागले गेले आहे. जर त्यांची सुखस्वप्ने खरी झाली व पॅलेस्टाईन हे ज्यू लोकांचे राष्ट्र म्हणून निर्माण झाले तर आम्हाला प्रत्यक्ष ज्यू लोकांइतकाच आनंद होईल. मुसलमान लोकांप्रमाणेच अमेरिकेमधील व युरोपमधील ज्यू लोक हे त्यांच्या मातृभूमीपेक्षा पुण्यभूवरच अधिक प्रेम करतील. आणि जर त्यांच्या सांप्रतच्या वस्तीच्या देशामध्ये व त्यांच्या ज्यू लोकांच्या राष्ट्रामध्ये एखादी लढाई उत्पन्न झाली तर जरी प्रत्यक्ष ते ज्यू राष्ट्राकडे न गेले तरी त्यांची सहानुभूती मात्र सदैव त्यांच्याकडेच जाणार. अशा प्रकारची उदाहरणे इतिहासामध्ये अनेक ठिकाणी भरलेली आहेत. युरोपमध्ये मागे ज्या क्रुसेडच्या लढाया झाल्या त्यामध्ये अत्यंत भिन्न भिन्न जातींचे, राष्ट्रांचे व भाषेचे लोक सामील झाले. यावरूनही वरील गोष्ट सिद्ध होत आहे. यावरून कोणत्याही राष्ट्राला पूर्ण स्थैर्य व ऐक्यता यावयास इतर गोष्टींबरोबर मुख्यतः तेथील राहणाऱ्या लोकांची त्या राष्ट्रावर भक्ती असली पाहिजे. त्यांच्या वाडवडिलांची जी पितृभू तीच त्यांची पुण्यभू असली पाहिजे. त्यांच्या देवांचा, देवदूतांचा, द्रष्ट्यांचा व धर्मप्रणेत्यांचा निवास त्याच भूमीत असला पाहिजे. त्यांच्या इतिहासाच्या घटनांचे जे क्षेत्र तेच त्यांच्या पुराणाच्या घटनांचेही क्षेत्र असले पाहिजे. या सर्व गोष्टी दैववशात ज्यांना अनुकूल आहेत असे बहुतेक एकच हिंदू लोक आहेत व या गोष्टीच्या योगानेच राष्ट्रीय स्थैर्य, संघटना आणि मोठेपणा यांना प्रोत्साहन मिळत असते. प्रत्यक्ष चीनी लोकांना देखील हे भाग्य प्राप्त झाले नाही. ज्यू लोकांना जर पुढे मागे पॅलेस्टाईनमध्ये स्वतःचे घर स्थापन करण्यात यश आले तर त्यांना व अरेबियातील लोकांनाच फक्त हे असामान्य भाग्य प्राप्त झाले असे म्हणता येईल. परंतु अरेबिया हा नैसर्गिक वैभवाने, संस्कृतीच्या दृष्टीने, ऐतिहासिक महत्त्वाने व लोकसंख्या बलाने मोठे राष्ट्र होण्याला अगदीच निर्बल आहे. आणि ज्यू लोकांची पुन्हा पॅलेस्टाईनमध्ये घर करून राहण्याची सुखस्वप्ने जरी फलद्रूप झाली तरी त्यांनाही या गोष्टीची सारखीच वाण भासणार आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, तुर्कस्तान, इराण, जपान, अफगाणिस्तान, आजचा इजिप्त, कारण पंटोची पुराण संतती आणि त्यांचा इजिप्त हे फार पूर्वीच नष्ट झाले आहेत. आणि आफ्रिकेची इतर संस्थाने, मेक्सिको, पेरू, चिली याच्यापेक्षा लहान लहान देशाचा नामनिर्देशही नको. हे सर्व देश कमी अधिक प्रमाणाने जातीय दृष्ट्या एक असले तरी भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि संख्याबलत्व या सर्व दृष्टींनी आमच्यापेक्षा पुष्कळ पटीने कमी संपन्न आहेत. आणि त्यातही जी पितृभू तीच पुण्यभूही असण्याचे महनीय भाग्य तर त्यांना लाभलेच नाही. आता राहतापैकी राहिलेले देश म्हणजे युरोपातला रशिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने. ही भौगोलिकदृष्ट्या जरी आमच्या देशाच्या तोडीची असली तरी राष्ट्रीयत्वाच्या इतर लक्षणांमध्ये आमच्यापेक्षा कितीतरी हीन दर्जाची ठरतात. हल्ली अस्तित्वात असणाऱ्या सर्व राष्ट्रांमध्ये फक्त चीनी राष्ट्र काय ते आम्हा हिंदूंच्या भौगोलिक, जातीय, सांस्कृतिक व संख्याबल या दृष्टींनी बहुतेक समान भाग्याचे ठरते. राष्ट्रीयत्वाच्या दृढीकरणाला अवश्य असणाऱ्या गोष्टींपैकी फक्त 2 गोष्टीत मात्र आम्ही चीनी लोकांपेक्षाही अधिक भाग्यवान आहोत व त्या 2 गोष्टी म्हणजे पूर्ण विकसित झालेली संस्कृत भाषा व पवित्र झालेली जन्मभूमी, पितृभूमी व पुण्यभूमी. याप्रमाणे हिंदुत्वाची सारभूत तत्वे व आता आपण विहंगम दृष्ट्या जे विवेचन केले त्याप्रमाणे राष्ट्रीयत्वाची जी तत्वे ही दोन्हीही एकच ठरतात. आपण जर मनात आणू तर हिंदुत्वाच्या पायावर जगामधील इतर कोणत्याही लोकांच्या स्वप्नातही आला नसेल असा उज्ज्वल तर भविष्यकाळ निर्माण करू शकू. इतकेच काय, परंतु आपला स्वतःचा जो वैभवशाली भूतकाळ आहे त्याच्याही पेक्षा अधिक वैभवशाली असा भविष्यकाल निर्माण करू शकू. पण तो फक्त तेव्हाच की जेव्हा आम्ही आम्हाला लाभलेल्या संधीचा योग्य फायदा करून घेऊ तेव्हा. कारण आपल्या लोकांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की मोठमोठे संघ निर्माण करणे
हा हल्लीचा राजमार्ग होऊन बसला आहे. राष्ट्रसंघ, निरनिराळ्या देशांची मित्रमंडळे, दोस्त संघ, पान इस्लामिझम, पान स्लाविझम, पान इथिओपिझम हे सर्व काय खेळ आहेत? जगामध्ये खळबळलेल्या प्रचंड जीवन कलहात सामर्थ्य संपन्नाचाच टिकाव लागणार हे जाणून या लहान लहान जीवितांची संघटनाने मोठे होण्याची धडपड आहे. जे लोक निसर्गतः आणि ऐतिहासिक दृष्टीने, संख्येने किंवा भौगोलिक स्थितीने किंवा जातीयत्वाच्या बंधनाने समर्थ असण्या इतके भाग्यवान नाहीत, ते लोक इतरांशी संधी करून समर्थ होऊ पाहत आहेत. ज्या भाग्यहीनांना या सर्व गोष्टी जन्मसिद्ध हक्क म्हणून लाभल्या असूनही त्यांची जाणीव नाही, त्यांचा धिक्कार असो, अथवा त्यांची कीवच केली पाहिजे. जगामधील प्रत्येक राष्ट्र आजकाल या नाही त्या संघामध्ये शिरकाव व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहे. परंतु हे हिंदूंनो, मग आपण जैन असा, समाजी असा, शीख असा अथवा इतर कोणत्याही उपपंथामधले असा, आपणापैकी कोणालाही या आधीच सिद्ध असलेल्या महासंघातून फुटून जाऊन तो संघ नष्ट करणे हे हितकारक होईल काय? आणि हा आपला संघ म्हणजे काय एखाद्या कागदाच्या चिठोऱ्याने अथवा एखाद्या ओढवणाऱ्या सामान्य संकटाच्या भयाने का झाला आहे? नाही, हा आपला संघ एक रक्ताच्या, जन्मजन्मांच्या व संस्कृतीच्या पवित्र बंधनांनी घडून आलेला आहे. जर शक्य असेल तर त्याला दृढतर करा. जाती आणि उपजाती, पंथ आणि मतमतांतरे यांची आता निरुपयोगी झालेली कृत्रिम बंधने ताड तोडून टाका. सहभोजनाचे काय घेऊन बसला आहात? परंतु प्रांतांमधील व जातीमधील संमिश्र लग्ने जिथे होत नसतील तिथे घडवून आणा. परंतु शीख व सनातनी, जैन व वैष्णव, लिंगायत व लिंगायतेतर यांच्यामध्ये आधीच होत असलेली लग्ने जर कोणी मोडण्याचा प्रयत्न करील तर हे वैवाहिक बंधन नष्ट करणारा मनुष्य आत्मघातकी ठरेल. जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांनी ध्यानात धरावे की ज्या फांदीवर ते बसले आहेत ती फांदी स्वतः कापण्यासारखे होणार आहे. आपल्या जातीच्या मूळच्या केंद्रस्थानाला बांधणारा प्रत्येक बंध, मग तो एक रक्ताचा असो, भाषेचा असो किंवा सर्वसाधारण उत्सव व सण यांचा असो अथवा तो संस्कृतीचा असो, मातृभूमीवर असलेल्या तुमच्या प्रेमाने तो बंध जेणेकरून दृढतर होईल अशा रीतीने बांधा. हिंदूंच्या रक्ताचा हा पुराण व महनीय प्रवाह सकल राष्ट्राच्या धमनीमधून अखंड वाहो. तो अटकेपासून कटकपर्यंत अप्रतिहततेने वाहत राहो आणि तो असा सतत वाहत राहिला म्हणजे सर्व हिंदू लोक हे एकमेकात अखंड मिसळून जातील आणि आपली ही जाती दृढबद्ध, समर्थ आणि सतेज पोलादासारखी अभेद्य होईल. क्षणभर भूतकालाकडे नजर फेका व मग वर्तमान काळाकडे पहा. तुम्हाला काय दिसेल? एशियामध्ये मुसलमान संघ, युरोपमध्ये निरनिराळ्या राष्ट्रांचे राजकीय संघ, आफ्रिका आणि अमेरिका येथे निग्रोंचे एकीकरण असलेले देखावे तुम्हाला दृष्टीस पडतील. आणि हे पाहिल्यावर हे हिंदूंनो, विचार करा की तुमचा भविष्यकाळ या हिंदू देशाशीच निगडीत झाला आहे की नाही, आणि हिंदू देशाचा भविष्यकाळ हा हिंदूंच्या सामर्थ्यावरच अवलंबून आहे. आमचे हे कर्तव्यच आहे व ते आम्ही शक्यतोवर करीत आहोत की ज्या योगे प्रत्येक हिंदी मनुष्याच्या मनात मूळ समष्टीवरचे प्रेम अधिक उत्पन्न होईल व तिच्या अस्तित्वाची जाणीव तीव्रतर भासू लागेल. असे जर झाले तर मग साहजिकच हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन आणि ज्यू यांना असे वाटेल की आपण प्रथम हिंदी व मग इतर सर्व. राष्ट्रीयत्वाची ही भावना प्रसृत करण्याच्या खटपटीमध्ये किती यश आले असेल ते असो, परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की राष्ट्राची घटना व्हावयास त्याला काहीतरी एक पाया असावा लागतो. ही वस्तुस्थिती हिंदुस्थानातच नव्हे तर इतरही सर्व देशामध्ये आपल्या प्रत्ययाला येते. ज्याप्रमाणे राष्ट्राच्या घटनेस कसला तरी पाया असावा लागतो, त्याचप्रमाणे राष्ट्राचे खरे जीवन हे त्यातील जे रहिवासी हितसंबंधांनी व इतिहासांनी त्या राष्ट्राशी बद्ध झालेले असतात त्यांच्याच जीवनावर अवलंबून असते आणि त्यांच्याच योगाने राष्ट्रीय संस्थेच्या उभारणीला खरा पाया प्राप्त होतो. उदाहरणार्थ तुर्कस्थानची स्थिती पहा. तुर्कस्थानमध्ये राज्यक्रांती झाल्यानंतर तरुण तुर्कांना त्यांच्या राष्ट्रीय सभेत, पार्लमेंटमध्ये आर्मेनियन व ख्रिस्ती लोकांना प्रवेशद्वारे
धर्म अगर जाती लक्षात न घेता मोकळी ठेवावी लागली. परंतु जेव्हा सर्बियाशी युद्ध पुकारले गेले तेव्हा ख्रिस्ती आणि आर्मेनियन लोकांची मने प्रथम चंचल झाली आणि मग त्यांच्या कित्येक पलटणी प्रत्यक्ष सर्बियाच्या बाजूला जाऊन मिळाल्या व याचे कारण म्हणजे त्या राजकीय, जातीय व धार्मिक दृष्टीने सर्बियाशीच अधिक सदृश होत्या. अमेरिकेचेही उदाहरण घ्या. जेव्हा जर्मन महायुद्ध सुरू झाले तेव्हा जर्मन वंशाचे रहिवासी अमेरिकेला सोडून जाऊ लागले व ही एक मोठी आपत्ती अमेरिकेपुढे उभी राहिली. तेथील निग्रो लोकांचे सुद्धा आफ्रिकेमधील निग्रो लोकांवर त्यांच्या युरोपियन देशबांधवांपेक्षा अधिक प्रेम आहे. म्हणून अमेरिकेचे नशीब अखेर तेथील अँग्लो सॅक्सन लोकांच्या नशिबाशीच निगडीत झाले आहे. हीच गोष्ट हिंदूंची आहे. त्यांचा भूतकाल, वर्तमान, भविष्यकाल हा हिंदुस्थानाशीच दृढबद्ध असल्याने त्यांची पितृभू व पुण्यभू हेच सिंधुस्थान झाले आहे. आणि म्हणून हिंदी राष्ट्राचा मूळ पाया, आधारस्तंभ, निर्वाणीचे त्राते हिंदू लोकच आहेत. एवढ्याकरिता हिंदी राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने देखील हे हिंदूंनो, तुम्ही हिंदू राष्ट्रीयत्वाला दृढमूल व समर्थ बनवा. हिंदुस्थानातील आपल्या कोणाही अहिंदू बंधूला वास्तविक म्हटले म्हणजे जगातील कोणालाही उगाच अपमान करून दुखवू नका, परंतु न्याय आणि निकडीच्या आपल्या जातीच्या आणि देशाच्या संरक्षणाकरता केव्हाही सज्ज असा की ज्यामुळे खंडाखंडामधून जे विशिष्ट संघ धिंगाणा घालीत आहेत त्यांच्याकडून विनाकारण हल्ले होणे बंद होईल व कोणालाही बेईमानपणाने तिला ठकवता येणार नाही. हिंदुस्थानामधील इतर जाती जोपर्यंत हिंदुस्थान आधी असे म्हणत नाहीत किंवा जगामधले इतर लोक मनुष्य जाती आधी असे तत्वज्ञान आचरित नाहीत, परंतु जोपर्यंत हे लोक चढावाची व स्वसंरक्षणाचीच तयारी करण्याकरता केवळ जातीच्या अथवा धर्माच्या संकुचित दृष्टीने संघटना आणि जूट करण्याचा विश्व प्रयत्न करीत आहेत, तोपर्यंत हिंदूंनो, तोपर्यंत तरी तुम्ही शक्यतर तुमच्या जातीच्या सामाजिक जीवनाला ज्ञानतंतूच्या जाळ्याप्रमाणे एकजीव करणारी सर्व बंधने दृढीभूत करा. तुमच्यापैकी जे कोणी या अत्यंत जिव्हाळ्याच्या बंधनांना तोडून टाकण्याचा आत्मघातकी प्रयत्न करतील किंवा हिंदू हे नाव नाकारतील त्यांना पुढे असा विषमय अनुभव येईल की आपल्या जातीच्या जीवनाच्या व सामर्थ्याच्या झऱ्यापासूनच त्यांनी स्वतःला तोडून घेतले आहे. हिंदुत्वाची जी लक्षणे आम्ही दिग्दर्शित केली यापैकी काही थोडी लक्षणे जरी स्पेन व पोर्तुगाल यांच्यामध्ये वसत होती तरी तेवढ्या लक्षणाच्या जोरावरच त्यांनी जगामध्ये सिंह पराक्रम केले. मग ती सर्व लक्षणे समुत्पन्न असल्यावर जगात असे काय आहे की जे हिंदू लोकांना साध्य करून घेता येणार नाही. 22 कोटी लोक ज्यांची हिंदुस्थान ही कर्मभूमी आहे, पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे, असला दिव्य इतिहास ज्यांच्या मागे उभा आहे, एक रक्त आणि एक संस्कृती यांच्या सर्वसामान्य बंधनांनी जे बद्ध आहेत, असले हे 22 कोटी हिंदू लोक सर्व जगाला आपले म्हणणे ऐकावयाला लावतील. असा एक दिवस उगवणार आहे की ज्यावेळी हे सामर्थ्य जगाच्या प्रत्ययास येणार आहे. आणि हेही तितकेच निश्चित आहे की जेव्हा केव्हा ही अशी वेळ येईल तेव्हा हिंदू लोक सर्व जगाला दुसरे तिसरे काही सांगणार नाहीत, तर तेच जगाला करावयास सांगतील जे गीतेने सांगितले, जे बुद्धाने उपदेशिले. ज्यावेळी हिंदू मनुष्य हा हिंदुत्वातीत होतो त्यावेळेला तो श्री शंकराचार्याप्रमाणे वाराणसी मेदिनी म्हणून गावयाला लागतो व श्री तुकाराम महाराजाप्रमाणे आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास असे गरजून उठतो. काय म्हणता माझा स्वदेश? ऐका तर बंधूंनो, माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे त्रैलोक्याच्या मर्यादा, तीच माझ्या देशाची सरहद्द.